नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी। आज मी तुम्हाला नारळाची शेतीबद्दल सगळी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा आपण नारळाच्या शेतीसाठी हवामान बघूया। नारळासाठी गरम आणि दमट हवामान 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान चांगले असते। आपण बघूया नारळासाठी जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी काळी जमीन योग्य असते। पाणी साचून राहणारी जमीन टाळावी। आता आपण बघूया लागवड प्रक्रिया। लागवडीची वेळ जून ते डिसेंबर हा काळ लागवडीसाठी योग्य आहे। आता नारळासाठी खड्डे खांदूया। नारळासाठी 9 फूट आकाराचे खड्डे घ्यावेत। 2 झाडामध्ये आणि 2 ओळीमध्ये 25 फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून झाडांना पुरेशी जागा मिळेल। आता खड्डे करून घेऊया। खड्ड्याच्या तळाशी शेणखत, कंपोस्ट खत आणि 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट तसेच 50 ग्रॅम फॉलिडॉल पावडर टाकून खड्डे भरावेत। आता आपण पाणी व्यवस्थापन बघूया। नारळाच्या झाडाला नियमित पाण्याची गरज असते। उन्हाळ्यात 3-4 दिवसांनी आणि हिवाळ्यात 8-10 दिवसांनी पाणी द्यावे। ठिबक सिंचन पद्धती सर्वोत्तम आहे। आता आपण बघूया खत प्रक्रिया। लागवडीनंतर पहिल्या वर्षी खत कमी द्यावे आणि 5 वर्षानंतर पूर्ण मात्रा युरिया, सुपर फॉस्फेट, पालाश द्यावी। आता आपण नारळाला सेंद्रिय खत टाकूया। पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक झाडाला 20-50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाका। गेंड्या भुंगा हा नारळाच्या शेंड्यात शिरून कोवळी पाने खातो। नियंत्रणासाठी भुंगेरे पकडून नष्ट करावेत। आता आपण रोगाचं नियोजन बघू। रोगांचं नियोजन योग्य पाणी आणि खत व्यवस्थापन ठेवल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब करून टाका